हा तुम्ही ते 3 BHK फायनल करून टाका. थांबा, 1 करोडचा चेक लिहून देतो तुम्हाला. बाय काय करताय तुम्ही? तुम्ही हा चेक इग्नोर करा, आम्ही लोन वरती घेऊ. बेटा, लोन मध्ये इंटरेस्ट द्यावं लागतं. हिचं सोडा तुम्ही. ऑफकोर्स माहितीये पप्पा, या 1 करोडच्या घरासाठी ना आपल्याला बँकेकडून 90% म्हणजे 90 लाखांचं लोन घ्यावं लागेल. ज्याच्यावर आपल्याला 7.8% इंटरेस्ट लागेल आणि आपल्याला 20 वर्षामध्ये ऑलमोस्ट 1.8 करोड द्यावे लागतील बँकेला, म्हणजे ऑलमोस्ट डबल. बेटा, मी तेच बोलतोय की बँकेला डबल अमाऊंट कशाला द्यायची तुला. तेच तर मी सांगते पप्पा. जर आपण ह्या 90 लाखांना 7.8%च्या FD मध्ये टाकलं तर ऑलमोस्ट सेम टाइम मध्ये 3.6 करोड बनतात, म्हणजे 1.8 करोडचा फायदा. अरे बेटा, पण हे 7% तर 8%पेक्षा कमी असतात ना. मग तुला FD मध्ये 1.8 करोड एक्स्ट्रा कसं काय मिळतंय? पप्पा, असं यामुळे कारण लोनवर इंटरेस्ट रिड्युसिंग प्रिन्सिपलवर लागतं आणि FD मध्ये इंटरेस्ट इन्क्रीजिंग प्रिन्सिपलवर लागतं. आणि ह्यात ना टॅक्सेशन मिसिंग आहे, तर मी कॅप्शन मध्ये टाकलं, तुम्ही तिथे जाऊन नक्की वाचा.